माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या 3 दिवसापासून कोकणच्या दौऱ्यावर आहेत। सोमवारी सकाळी धूत पापेश्वर मंदिरात जाऊन ठाकरेंनी सपत्नीक दर्शन घेतलं। यावेळी ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना सुद्धा सुनावलं। राजन साळवींच्या एसीबी चौकशीवरून उद्धव ठाकरेंनी आरोप केलेत। राजन साळवी यांची मालमत्ता सापडली असेल तर राजापूरमध्ये जे नवीन इच्छुक उमेदवार खर्च करतायत त्यांच्या घरी आधी धाड टाका असं ठाकरेंनी म्हटलंय। राजापुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका पहिली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी एसीबीनं साळवी यांच्या घरातील संपत्तीची किंमत केलेली यादी वाचून दाखवली। त्यावरून ठाकरेंनी एसीबी अधिकाऱ्यांना सवाल केलाय। महाराजांच्या मूर्तीची किंमत 5000 रुपये करता तुम्ही, शरम नाही वाटत? बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर त्याची किंमत लावले 10000 रुपये। अहो तुमच्या 7 पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब, तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार नाही। एसीबी अधिकाऱ्यांना यावेळी ठाकरेंनी सूचक इशारा दिलाय। बदलत असतात, दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत, पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील। राजन साळवी यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं ठाकरे म्हणाले। राजकारणात कधी कुणाचा काही नेम नसतो। गेल्या 4 वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक उलटापालटी झाल्या। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 पक्ष झाले। अशात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। शिवसेनेतल्या फुटीनंतर पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत भाजपवर टीकेचे बाण सोडले। केंद्राच्या धोरणांवर त्यांनी टीकेचे आसूड ओढले। मात्र त्याचवेळी मोदींशी आपली दुश्मनी नाही असं सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याकडे सकारात्मकतेने बघत असल्याचं सांगत भाजप नेत्यांनी त्यांना टोले हाणले। पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू नाही मानत, ते मला मानतायत। सकारात्मक दृष्टीनेच घ्यायचा असतो। शेवटी आपल्याकडे जेव्हा प्रभू रामाची आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा वाघ्याला सुद्धा वाल्मिकी होण्याची संधी आपल्या देशामध्ये दिल्या जाते। इंडिया आघाडीची मूठ बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नितीश कुमारांनी बिहारमध्ये भाजपशी हातमिळवणी केली आहे। त्यामुळे राजकारणात कधी कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मोदीबाबतच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीत घेतलेल्या जाहीर सभेतून उदय सामंत यांच्यासह शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। उद्योगमंत्र्यांनी किती उद्योग आणले, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। रत्नागिरी दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी आमदार राजन साळवींच्या घरी भेट दिली। राजन साळवी एसीबी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी साळवींची भेट घेत त्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला। तपास यंत्रणांनी बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत ठरवल्यावरून ठाकरेंनी हल्लाबोल केला। मोदींना जर वाचवलं नसतं तर मोदींची खुर्ची मोदींना मिळाली नसती। त्या खुर्चीची किंमत हे नतदृष्ट लावतायत। बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही ठाकरेंनी निशाणा साधलाय। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। याचवेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर सुद्धा बोचरी टीका केली। नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंमधलं राजकीय वैर महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। कोकणच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला। नितेश राणेंनी ठाकरेंच्या या टीकेला उत्तर दिलं। राणे कुटुंबियांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा सभा होत नाही असा टोला नितेश राणेंनी लगावला। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उद्धव ठाकरेंनी नुकताच दौरा केला। यावेळी त्यांच्या टीकेच्या निशाण्यावर नारायण राणे आणि नितेश राणे होते। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर नितेश राणेंनी जोरदार पलटवार केलाय। राणे साहेबांचं आणि राणे कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय तुमच्या साध्या कॉर्नर सभा होत नाही। मागील 10 वर्षात विनायक राऊत यांनी मतदारसंघासाठी काय केलं याचा हिशोब काल ठाकरेंनी द्यायला हवा होता असं नितेश राणे यांनी म्हटलं। जेव्हा पण लोकसभा निवडणूक होईल ही विनायक राऊतची शेवटची निवडणूक आहे। भाजपसोबत परत युती करण्यासाठी किती आतुर आहात ते सांगा असा टोला नितेश राणे लगावला। की तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर परत युती करण्यासाठी किती प्रयत्न करता आहात। उद्धव ठाकरेंनी केलेली टीका आणि त्यावर नितेश राणे यांनी केलेला पलटवार, त्यामुळे कोकणात निवडणुकीपूर्वीच राजकीय शिमगा सुरू झाल्याचं दिसतंय। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणे यांची भेट घेतली। या भेटीवरून राज्याचं राजकारण तापलं। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या एका फोटोवरून नवा वाद पेटला।
कुख्यात गुंड हेमंत दाभेकरनं मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो ट्विट करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. 5 राज्यांच्या वाढदिवसाला तर गुंडांची फौजच होती असं मी पाहतो. मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं, अजून मी काही प्रसिद्ध करू आपण. पण हे जे महाशय आहे हे कोण आहे? लोक येतात, विश करतात, जात असतात, शेकडोंची गर्दी असते आणि त्याच्यामध्ये अनेक लोक दुसऱ्या लोकांबरोबर आलेले असतात. गुंड हेमंत दाभेकरला वर्षा निवासस्थानी युवा सेनेच्या अनिकेत जावळकर यांना आणलं होतं. त्यामुळे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी जावळकरची पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पदावरून हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली नसली तरी बारामती मतदारसंघाची चर्चा आत्तापासून राज्यभर सुरू आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. त्यातच या मतदारसंघातील उमेदवारीबाबत रोहित पवारांनी एक गौप्यस्फोट केला. अजित पवारांनी नुकताच बारामतीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना मी जिथे उमेदवारी जाहीर करेन तिथं मी उभा आहे असं समजून मतदान करा असं आवाहन अजित पवारांनी केलं. भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्यानं बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यावर अजित पवारांनी लवकरच उमेदवार जाहीर करू असं सांगितलं. पण मी उमेदवार आहे, अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेला अजित पवार यांच्या घरातील उमेदवार देणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित दादांच्याच कुटुंबामधल्या एका व्यक्तीला आदरणीय दादांच्या पार्टीतून हे लोकसभेचं तिकीट सुप्रियाताईंच्या विरोधात दिलं जाईल असं कुठंतरी एक संदेश काल आदरणीय दादांनी दिलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार कोणाला उमेदवारी देणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचं लक्ष असणार इतकं नक्की. आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल राजकीय पक्षाच्या इच्छुकांना लागली आहे. लोकसभेचं तिकीट आपल्यालाच मिळणार असा दावा अनेकांकडून केला जातोय. राज्यात भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीचं सरकार. त्यामुळे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्रित लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र जागा वाटपावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत भाजपनं थेट विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना आव्हान दिलंय. रायगडमध्ये अजित पवार गटापेक्षा भाजपची ताकद मोठी असल्याचा दावा पेणमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात करण्यात आला. तटकरे यांचा मतदारसंघातला दबदबा शिल्लक नसल्याचा पाढा देखील भर व्यासपीठावरून वाचून दाखवण्यात आला. धैर्यशील पाटील यांना केंद्रामध्ये खासदार म्हणून आपल्याला पाठवायचं या आत्मविश्वासाने सगळे आम्ही एकत्र आलो. बदलत्या परिस्थितीमध्ये आमची या ठिकाणी ताकद वाढलेली आहे म्हणून आम्हाला संधी मिळावी ही त्यामागची स्वच्छ आणि स्पष्ट भावना आहे. या मेळाव्यात रायगड का खासदार कैसा हो, धैर्यशील पाटील जैसा हो अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे रायगड लोकसभेच्या जागेवरून अजित पवार गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत. दरम्यान तिकीट नेमकं कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. काही दिवसांवर आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आपली भूमिका अधिक आक्रमक केली. तसंच 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट भुजबळांनी केला. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय. त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल. जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये. सोशल मीडियावरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे काय फायदा झाला असा प्रश्न काही युजर्सकडून विचारण्यात येतोय. यावर जरांगेंनी उत्तर दिलंय. त्या ट्रॅपमध्ये म्हणजे आम्हाला या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे. याच्यात दोघं पण आहेत, सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक, की ह्या पक्षाचा नेता यांना पुढं घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतो. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं हे मराठा आंदोलनाचं यश असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी अनेक ट्रॅप लावले गेले मात्र ते उधळून लावल्याचं जरांगेंनी म्हटलं. अहमदनगरमध्ये शनिवारी ओबीसी महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भुजबळांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला. तसंच मराठा समाजाकडून ओबीसी समाजावर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप भुजबळांनी केला.
यावेळी भुजबळ यांनी पीडितांची यादीच वाचून दाखवली. नाभिक समाजाच्या व्यक्तीनं ओबीसी एल्गार मेळाव्याला पाठिंबा दिल्यानं मराठा समाजानं त्यांच्या दुकानावर बहिष्कार घातल्याचा दावा भुजबळांनी केला. तुम्हाला बायपास करत असतील तर सर्व नाव्यांनी एकही मराठ्याची हजामत करू नका असं आवाहन भुजबळांनी केलं. त्यावरून जरांगेंनी भुजबळांना लक्ष केलं, तर वादानंतर भुजबळांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपली आपापसात ओबीसी बांधवाला डागे. आता काल तर ते इतकं गदळ बोललं ते नावे बांधवाला म्हणलं ते चप्प्याच करू नका म्हणे मराठा. आमच्याच भादरा म्हणे, आणि तो त्याचेच भादराला लागले सगळे नावे आता खपा खप. त्या गावापुरतं हे सगळं प्रकरण होतं, ते जनरलाइज नव्हतं, ते सगळ्यांकडे घ्यायची काय आवश्यकता होती. भुजबळांच्या वक्तव्यानंतर नाभिक समाजानंही आक्रमक भूमिका घेत माफीची मागणी केली. आता भुजबळांनी सारवासारव केल्यावर या वादावर पडदा पडणार का हे पाहावं लागेल. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईकरांना मोठा दिलासा देण्यात आला. मुंबईच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासोबत पतसंस्थांमध्ये ठेवीदारांच्या 1 लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्य सरकारनं मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय. मुंबईकरांच्या मालमत्ता करात यंदाही कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागराची जागा मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार केला जाणार असून नवीन इमारत उभारणी केली जाणार आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरू केली जाणार आहे. तर मधाचं गाव योजना संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असून मध उद्योगाला बळकटी मिळणार आहे. ठेवीदारांनी ठेवलेल्या 1 लक्ष रुपयापर्यंतच्या ठेवी याला मात्र विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित केले जाणार असून 2 लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागानं नाशिकवर लक्ष केंद्रित केलंय. नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला. सलग 4 ते 5 दिवस 8हून अधिक ठिकाणी ही छापेमारी झाली. नाशिकच्या गंगापूर रोड, गोविंदनगर आणि कॉलेज रोड परिसरातील कंपन्यांची कार्यालय आणि कंपनी मालकांची घरं आयकर विभागानं लक्ष केली. एकाच वेळेला एकाच दिवशी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या या धाडीनंतर ठेकेदारांची पळापळ सुरू झाली. संबंधित ठेकेदाराकडे काहीही मिळत नसल्यानं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिसरा डोळा उघडला आणि अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. घराच्या छतात लपवलेल्या हार्ड डिस्क, पंख्याला चिकटवलेले पेनड्राईव्ह आणि रोकड ठेवून झाडाझुडपात लपवलेली गाडी, या सगळ्यात आयकर विभागाला 850 कोटीहून अधिक बेहिशेबी व्यवहाराची कागदपत्र, सरकारी आणि खाजगी बँकांच्या लॉकरमध्ये ठेवलेली 6 कोटींची रोकड, झोपडपट्टीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरातील बेड खालून 2 कोटींची रक्कम, कागदपत्र आणि इतर ठिकाणाहून 3 कोटींचे दागिने, सोन्याची बिस्किटं आयकर विभागाच्या हाती लागली आहेत. नागपुरात आदिवासी गोवारी जमातीनं एल्गार पुकारलाय. नागपूरच्या संविधान चौकात समाजाच्या बांधवांनी आंदोलन केलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आदिवासी गोवारी जमातीनं दिला. आदिवासी गोवारी जमातीला एसटी प्रवर्गाचे लाभ मिळावेत यासाठी 26 जानेवारीपासून नागपुरात आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. गेल्या 11 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे. सरकार या उपोषणाची दखल घेत नसल्याचा आरोप करत आपल्या न्याय हक्कांसाठी उपोषणकर्त्यांची हिंमत, धैर्य, शक्ती वाढवण्यासाठी मोठ्या संख्येनं समाजाचे नागरिक संविधान चौकात दाखल झाले. जानेवारीपर्यंत पासून आमरण उपोषणाला बसलेला आहे. मात्र शासनाने अजूनही अध्यादेश काढलेला नाही आहे. त्यांना म्हणजे जे मंत्रिमंडळ असेल, मंत्रिमंडळातील जे लोक असतील, जे प्रतिनिधी असतील, त्यांनी आमोरासमोर आमच्या चर्चा करावी, ही आमच्या गोंडगोवारी समाजाची म्हणजे मागणी आहे. सरकारनं आपल्या मागण्यांची दखल घेऊन त्या पूर्ण कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आदिवासी गोवारी जमातीनं दिलाय. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये आंबेडकरी समाजानं आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात अक्कलकोट शहर आणि तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो भीम अनुयायी सहभागी झाले. कर्नाटकातल्या कोटनूर या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ अक्कलकोटमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अक्कलकोट शहरातील भीमनगर पासून मोर्चाला सुरुवात झाली. एवन चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चात अक्कलकोट शहर आणि तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो भीम अनुयायी सहभागी झाले. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. विविध मागण्यांचे फलक घेऊन आंबेडकर अनुयायी मोर्चात सहभागी झाले.
जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. डिसेंबर आणि जानेवारी सरल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हिमवर्षाव सुरू झालाय आणि या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाचं साम्राज्य. या सुखद बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.